शेतकरी मित्रांनो, नुकतेच हरभरा काढणीला सुरुवात झालेली आहे. तर काही शेतकरी नाफेड मार्फत आपल्या शेतातील पिकं देत असतात. तर शेतकरी मित्रांनो, हरभरा हमी भाव नोंदणी संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर हरभरा हमी भाव म्हणजे काय, याची नोंदणी कशा प्रकारे केल्या जाते, यासाठी कोणती कोणती कागदपत्र लागणार आहेत, यासाठी नोंदणी कशी करावी, मित्रांनो हे पाहण्याआधी आपल्या पेजला नक्कीच फॉलो करून घ्या. तर हरभरा हमी भाव म्हणजे काय? केंद्र सरकार दरवर्षी किमान आधारभूत किंमत हे जाहीर करते. हरभऱ्याची खरेदी प्रामुख्याने नाफेड किंवा राज्यातील अधिकृत खरेदी संस्थांमार्फत केल्या जाते. महाराष्ट्रात ही प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ म्हणजेच MSF मार्फत राबवल्या जाते. तर शेतकरी मित्रांनो, याची नोंदणी साधारणपणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सुरू होते. तर आता मार्च 1 तारखेपासून याची नोंदणी सुरू होते, परंतु जिल्ह्यानुसार याच्या तारखा ह्या वेगवेगळ्या सुद्धा असू शकतात. तर अधिकृत घोषणा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन किंवा तालुका खरेदी केंद्राकडून केल्या जाते. तर मित्रांनो, नोंदणीसाठी ऑनलाईन राज्य सरकारच्या पोर्टलवर जसं की मार्केटिंग फेडरेशन वेबसाईटवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. तुम्हाला हे शक्य होत नसेल तर CSC केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन याची नोंदणी तुम्ही करू शकता. आता यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणजेच 7/12 उतारा हा तुमचा अपडेट असणं गरजेचं आहे. आधार कार्ड, बँक पासबुक सुद्धा आधार लिंक असणं गरजेचं आहे. तर पिकाची नोंद ही ई पीक पाहणी केलेली असणं आवश्यक. मोबाईल नंबर सुद्धा आवश्यक. ई पीक पाहणी ही का महत्वाची असते? जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर महाराष्ट्र शासनाकडून सुरू केलेल्या ई पीक पाहणी नुसारच आता ही खरेदी केल्या जाते. 7/12 वर हरभरा पिकाची नोंद असणं गरजेचं आहे. तर याचे पैसे मिळतील कसे? खरेदी केंद्रावर हरभरा तपासून घेतला जातो. पात्र ठरल्यास शेतकऱ्यांना MSP दराने त्याची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा केल्या जाते. मित्रांनो, तुम्ही अद्यापही याची नोंदणी केली नसेल तर मार्च 1 तारखेपासून याची नोंदणी सुरू होणार आहे. जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना सुद्धा नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना नाफेडचा त्या ठिकाणी भावाची खरेदी देऊन त्यांना चांगला भाव त्या ठिकाणी मिळू शकेल.